विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इंग्रजी विषयातील डिग्री ऑफ कंपॅरिझन हा भाषा शिकण्याच्या संदर्भात आणि परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचा असा ग्रॅमॅटिकल टॉपिक आज आपण शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, डिग्री शब्द आपण वारंवार ऐकतो. उदाहरणार्थ, पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसवर उकळते असं विज्ञानात आपण शिकतो. अर्थात वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. त्याचप्रमाणे आपण असं म्हणतो की पाणी 0 डिग्री सेल्सिअसवर गोठते सुद्धा, मीन्स वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. पुन्हा गणितामध्ये आपण डिग्री या शब्दाचा अर्थ समजून घेताना आपल्या कानावर पडते, अन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. अर्थात डिग्री म्हणजे मोजमाप, उष्णतेचं मोजमाप असेल किंवा कोनांचं मोजमाप असेल. याच अर्थानं इंग्रजी भाषेमधील डिग्रीचा अर्थ असा आहे की वस्तू आणि मानवाच्या स्वभाव वैशिष्ट्यांमधील मोजमाप, त्यांच्यामधील गुणवत्तेचं, त्यांच्यामधील भावनांचा फरक, तरतम भाव, कमी अधिकपणा, याच अर्थानं आपण आज डिग्री हा टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत. पण अत्यंत महत्त्वाचं, डिग्री शिकताना आपल्याला अनेक विशेषणं माहीत पाहिजेत आणि त्यांची तिन्ही रूपं सुद्धा माहीत पाहिजेत. पॉझिटिव्ह डिग्रीमधील विशेषण, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मधील. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण सदैव योग्य काय अयोग्य काय याची निवड करण्यासाठी डिग्रीचा वापर करतो. आपल्याला जर पेन विकत घ्यायचा असेल तर आपण विशिष्ट कंपनीचा पेन दुकानदाराला मागतो. त्यावर आपल्या सोबत असलेला मित्र म्हणतो, अरे मित्रा, हा नाही, यापेक्षा त्या कंपनीचा अधिक चांगला पेन आहे. क्रिकेट आपण पाहत असताना आपण म्हणतो, ए नावाचा खेळाडू चांगला आहे. दुसरा बाजूचा म्हणतो, नाही नाही, ए पेक्षा बी अधिक चांगला आहे. तर तिसरा म्हणतो, नाही, ए आणि बी पेक्षाही सी अधिक चांगला आहे. अशी आपल्या वस्तू आणि मानवातील गुणवैशिष्ट्यांची तुलना आपण दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासत असतो. आणि हीच तुलना इंग्रजीमध्ये करताना कशा पद्धतीनं करतात ते आपण पाहूया. ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आपल्याला अनेक विशेषणं माहीत पाहिजेत. विशेषण, व्हॉट इज अन ॲडजेक्टिव्ह? विशेषण म्हणजे काय? स्टुडंट्स, an adjective is that word which explains more information about the things or noun. विशेषण म्हणजे असा शब्द की जो वस्तू किंवा मानवाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती सांगतो. उदाहरणार्थ, माय स्टुडंट, दिस इज अ पेन, दिस इज माय पेन. इन दिस सेंटेन्स माय वर्ड एक्सप्लेन्स इट्स रिलेशन विथ मायसेल्फ. In another sentence, we can say that this is a pen. The pen is black in color. विद्यार्थी मित्रांनो, हा पेन आहे, बट व्हॉट कलर ऑफ पेन इट इज? कशा प्रकारचा आहे? इट इज ब्लॅक. धिस पेन इज एक्सपेन्सिव्ह. हा पेन महाग आहे. दॅट मीन्स द वर्ड एक्सपेन्सिव्ह, ब्लॅक अँड other adjectives, such words are called adjective. Such words explains more information about the things and human beings. Let us learn now the form of adjective. Here I have written some adjectives like clever, sweet, small, tall, bold, kind, great, happy, intelligent, useful. These are called the positive form of adjective. When we add at the end of this positive form adjective er, it is converted into comparative degree. It is converted into comparative degree. Like clever, when I add at the end of this adjective er, it is said the adjective of comparative degree. Like this, clever, I have added here er at the end of positive form of adjective. When I add est at the end of positive form adjective, we
it is said that the form of superlative like this, cleverest. Here I added er at the end of positive degree. Here I have added est at the end of positive adjective or positive form. That means in this way we can get the comparative and superlative adjectives from its origin form of positive. Let us turn to now the three stages of degree. First is called positive, second is called comparative, and third is called superlative. Let us write here, for example, Gopal is a clever boy. Comparative degree. Ramesh is cleverer than Gopal. In third stage, which is called superlative, Sanjay is the cleverest. Sanjay is the cleverest of all. My friends, learn here. We are learning degree of comparison, or in other way I can say a comparison of adjective. We are showing here the highest, or in other way greatest quality of things, or quality of human beings. In the first sentence it is called positive degree. Positive. In this sentence, Gopal is clever boy. Gopal is not compared with any other. We simply say, without comparing Gopal, we say that Gopal has the quality of cleverness. Here is no comparison. But in second sentence, Ramesh is compared with Gopal, or Gopal is compared with Ramesh, and second stage is comparative degree. It is called comparative degree, and we say Ramesh is cleverer than Gopal. That means the quality of cleverness is more than Gopal in Ramesh. In third sentence, here I have written Sanjay is the cleverest of all. That means the quality of cleverness is having at the stage of, at highest stage, at the greatest stage of all. That means Sanjay is most intelligent. Among all, among Gopal, Ramesh, and Sanjay is cleverest of all. My students, like this, we can use to show the quality in less or more position, in great or higher stage, by using such kinds of adjectives like positive adjective, comparative, or superlative. My friends, this is the primary stage of degree of comparison. In next period we will learn the graded topic of degree of comparison. I think that in this video it's enough for us. See you again. Thank you.